महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याला आपल्याला काय मुद्दे मांडणार? नाही, सर्वच विषय होते. प्रत्येक आमदाराने त्याच्या ज्या मतदारसंघातले, मी आपल्या जळगाव शहरातला गणपती उत्सव चालू आहे, MSCBचे लाईट जाऊ नये हा विषय मांडलेला आहे. रस्ते डागडुगी झाली पाहिजे आणि आता जो आपला शहरातला हायवे चालू आहे त्याची डागडुगी करून PW कडे तो रस्ता वर्ग करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. काही पोलीस स्टेशनच्या मागण्या केलेल्या आहेत. जळगाव शनीपेठ पोलीस स्टेशन जे एकदमच जुनं झालेलं आहे, जिथे नागरिकांना गेल्यानंतर बसायला जागा मिळत नाही अशी आम्ही मागणी केलेली आहे. CCTV कॅमेऱ्याची सुद्धा मागणी केलेली आहे. त्याचाही DPR तयार झालेला आहे, त्याची सुद्धा मागणी केलेली आहे आणि प्रत्येक आमदारांनी त्याच्या विधानसभेतले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, मला आयडिया नाही. तो पालकमंत्री अध्यक्ष असता तो त्यांचा अधिकार आहे, पण मला वाटतं मंगेश दादाने साऱ्यांनी विनंती केली आम्ही की त्यांना येऊ द्या, पण मला वाटतं त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पालकमंत्र्याच्या सूचना आहेत अध्यक्षांच्या, त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे, ते सांगतील त्याला काय असेल. पण मला वाटतं काही मतदारसंघातले विषय असतील त्यांना, पण तसा तर काही विषय नाही आणि DPTCत मला वाटतं काय असा चुकीचा विषय किंवा काही असू शकत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं पत्रकार लोकशाही आहे, त्यांचा तो अधिकार आहे. बऱ्याच वेळेला सर्व आमदारांचे प्रश्न मला वाटतं मीडियामुळे मांडल्यानंतर सुटू शकता, हा सुद्धा एक संदेश जाऊ शकतो. पुढच्या वेळेला आम्ही परत पालकमंत्र्यांना विनंती करू किंवा पत्रकारांना DPTC मध्ये येऊ द्यावं अशी आम्ही पालकमंत्र्यांना विनंती करू. महापालिकेच्या भूसंपादन घोटाळ्याबाबत तुम्ही महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे, त्या तक्रारीवरून काहीतरी चौकशी मी महसूल मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मी विधानसभेत सुद्धा मांडलेलं आहे की 3,02,2012 त्या शेतकऱ्याचा मोबदला दिलेला होता आणि त्या मोबदल्यात त्यांनी शेत सुद्धा अजून ताब्यात दिलेली नाही महापालिकेच्या. आणि ती जागा जर पाहिली तर ती जागा प्लेग्राऊंडची स्कूलसाठी रिझर्वेशन टाकलेलं आहे त्या जागेवरती. एकीकडे महापालिका स्वतःच्या जागा स्कूल दुसऱ्यांना देत आहे चालवण्यासाठी, आणि मग अशी जागा का घेणं गरजेचं आहे? मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी कोर्टाने जरी निकाल दिला असेल पण त्याचा जो मोबदला धरायचा असतो तिथून त्यांनी जो कोर्टाचा आधार घेतलाय 2 किलोमीटर, त्यांनी महापालिकेच्या समोर प्रीतम शिवजे याचं जो आपण व्हॅल्युएशन म्हणतो त्या प्रीतम शिवची व्हॅल्युएशन पकडली कमर्शियलची. एकीकडे शेतीचे व्हॅल्युएशन कमर्शियलच्या प्लॉटची धरणं किंवा दुकानाची धरणं किती चुकीचं आहे हे आम्ही, मला वाटतं आयुक्तांना सुद्धा सूचना केल्या आहेत. तुम्ही कोर्टात जा, तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जावं लागलं तरी जावं लागेल. आणि आम्ही हा जनतेचा पैसा आहे, हे जे 3 कोटी दिल्यानंतर सुद्धा परत त्यांनी जे 15-12 कोटीची जी मागणी केलेली आहे, 32 कोटीची, म्हणजे जे 1.5 एकरची 32 कोटीची मागणी केली, हा जनतेचा पैसा आहे. याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार. कोर्टात जायचं तर कोर्टात जाऊ, जनतेमध्ये जाऊ, शासनामध्ये परत मांडण्याचा प्रयत्न करू. आणि असे खूप प्रकरणं याच्या पाठीमागे मला वाटते मोठं एक भूमाफियाचं एक मोठं रॅकेट आहे आणि या रॅकेटला मला वाटतं, कारण शेवट आम्ही आयुक्ताकडे रस्त्याला पैसे नाही आमच्याकडे, आयुक्त आम्हाला म्हणतात की रस्त्याला निधी नाही आमच्याकडे, मग करोड रुपये या लोकांना देण्यासाठी कसे उभे करणार तुम्ही? म्हणजे जनतेचा कर वसूल करायचा आणि त्या जनतेचा कर वसूल करून त्यांना सुविधा देण्यासाठी पैसे नाही. आणि इथे बरेच मला वाटतं काही अधिकारी लोक याच्यामध्ये मॅनेज झालेले आहेत, त्यांची सुद्धा आम्ही चौकशीची मागणी करणार आणि भविष्यात मला वाटतं असा जनतेचे पैशाची लूट होऊ नये याची काळजी घेण्याची आम्ही, लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले, लोकांनी विश्वास आमच्यावरती दावलेला, त्या विश्वासाचा जनतेला तडा जाणार नाही याची काळजी आम्ही 100% शेवटपर्यंत घेण्याचा प्रयत्न करणार. नाही बघा, अधिकारी जो करप्टेड असतो ना त्याला सत्तानी त्याच्यासाठी पैसा सर्व काही असतो, आणि अधिकारी हे जे भ्रष्ट अधिकारी असतात या पैशासाठी काही करता आणि त्याला मात्र अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे अधिकारी असतील, मला वाटतं व्हॅल्युएशन काढणारा असेल, एखादे काही कोर्टात उभे राहणारे अधिकारी असतील, त्या सर्व अधिकाऱ्यांना मला वाटतं ही शेवट जनते त्यांच्या मोबदला त्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं असतं, ते पैशासाठी काही करता असा प्रकार आपल्या समोर निदर्शनास आलेला आहे. नाही, निधी आलेला आहे, आता एक टप्पा आलेला आहे, त्याचं नियोजनाची बैठक होती आज की तो निधीत प्रस्ताव सर्व आमदारांनी द्यावे, ज्याची जी मागणी असेल ती पालकमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत की तो निधी ज्यांना मागणी असेल गरजेची ती द्यावी, अशा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर द्यावे अशा त्यांनी सूचना केलेल्या आहेत आज पालकमंत्र्यांनी. आम्ही आता परत तिथे आयुक्त आलेले नाही, आज आम्ही दुसरे अधिकारी पालकमंत्र्यांनी बोललो की याची परत मीटिंग घेऊन, मला वाटतं मी महापालिकेत काल मीटिंग घेणार होतो पण आयुक्त काल बिझी होते आणि आज आयुक्त नाही, पण उद्या आयुक्त आल्यावर तर महापालिकेत मीटिंग घेऊन
जे काही रस्ते दुरुस्त करायचे असतील, MSCBचा विषय असेल, ते लवकरात लवकर गणपती विसर्जनच्या पहिले ते रस्ते दुरुस्त केले जातील. बघायला गेला तर मेरून तलावामध्ये जे अद्याप सांडपाण्याचा प्रश्न मिटलेला नाहीये. काही दिवसानंतर गणपती विसर्जन होणार, अद्यापही तो प्रश्न तसाच आहे. आम्ही त्याच्याविषयी सुद्धा मी वारंवार सूचना केल्या आहेत, पत्र दिलेले आहेत की सांडपाणी गटरीचं पाणी तिथे सोडू नये, त्या बिल्डिंगला परमिशन देऊ नये असे माझा विरोध आहे. माझं पत्र दिलेलं आहे, तुम्ही आयुक्ताला विचारा, माझे 2-3 पत्र दिलेले आहेत की परमिशन देऊ नये. त्याचा नियम असा आहे की जर परमिशन करायची असेल स्वतःचा STP प्लॅन बनावा, त्या कॉन्ट्रॅक्ट बिल्डर असेल त्यांनी STP प्लॅन बनावा आणि तुम्ही ती सेंट टेरेसा स्कूल आहे ना, तिला परमिशन त्याच बेसवर दिली की त्यांनी स्वतः STP प्लॅन बनवलेला आहे, त्या बेसवर त्यांना मंजुरी मिळाली. पण हेच अधिकारी तिथे मराठे नावाचा एक प्राणी आहे, तो एकदम भ्रष्ट अधिकारी आहे, तोच तिथे सर्व उलाढाल करत असतो, तो ज्यांच्या बिल्डिंग परमिशन देतो आणि त्याच्यामुळे तो जबाबदार आहे. इथे मेरून तलावात पाणी येतं ना, तो मराठे नावाचा जो प्राणी आहे त्याच्यामुळे जास्त भ्रष्ट झालेले आहे. सर्व परमिशन त्यांनी दिलेले आहेत. त्या वयाचे काही महापालिकेचे अधिकारी घेऊन त्यांना मला वाटतं हाताशी धरून त्यांनी तो सर्व घोळ केलेला आहे आणि त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आपण कायम आरोप करतात, किती भ्रष्टाचारी ते चुकीचे कामं करतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. नेमकं कोणाचा मदत असते त्यांच्यावर? कारवाई बघा आम्हाला मांडण्याचे लोक संविधान बाबासाहेबांच्या संविधान अधिकार दिलेले, कारवाई करण्याचे अधिकारी आयुक्ताला आहे, ते आमदारांना नाहीये. माझी विनंती आपल्याला, ते अधिकार आम्हाला असते तर आम्ही तात्काळ कारवाई केली असते, पण ते अधिकार आयुक्ताला आहे. आणि प्रत्येकाला असं असतं की कमवणारा मुलगा गोड लागतो, हे साहजिकच आहे. आणि जो मला वाटतं कमवून देणारा मुलगा असेल त्याच्यावरती कारवाई करायला थोडं मन जाडं होतं, त्याच्यामुळे ते करत नसेल असा अंदाज आहे आमचा. बघा शेवट अधिकारी एकदम बघा, आम्ही आयुक्ताचं सुद्धा तिथे विधानसभेत मांडलेलं आहे. आम्ही ऐकून घ्या, आम्हाला जे संविधानाने अधिकार दिले, लोकशाहीने अधिकार दिलेले, ते आम्ही मांडण्याचा, मीडियासमोर हाऊसमध्ये मांडण्याचा 100% प्रयत्न करतो. पण शेवट कायदा आपल्या हातामध्ये घेता येत नाही, म्हणून कायद्याचं उल्लंघन होऊ नये याची पण काळजी आहे. मीडियालाच विनंती की आम्ही काही बोलायला गेलं तर तुम्हीच उलटा आम्हाला टांगता लगेच, आमदाराची जीभ घसरली. मला वाटतं माझी विनंती आहे, शेवट आम्ही लोकशाहीमध्ये जगत असताना जनतेच्या भावना ठेवून आम्ही काम करतो. मला वाटतं आपल्याला विनंती की हे लोकांसमोर जास्तीत जास्त मांडलं गेलं पाहिजे की मेरून तलावात पाणी कशामुळे सोडलं गेलं, कोणी सोडलं, कसे प्लॅन मंजूर झाले आणि जे भूसंपादनमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी जनतेमध्ये जोपर्यंत मीडिया मांडत नाही तोपर्यंत त्याला प्रतिसाद मिळणार नाही. कारण आम्ही प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला, पण काही विरोधकाला राजकारणाचं वळण देतात किंवा राजकीय स्टंट आहे. म्हणून माझी सर्व मीडियाला विनंती की बुवा याच्यामध्ये मीडियाने चांगला प्रतिसाद देऊन जनतेसमोर मांडावं की जेणेकरून जनतेची पैशाची लूट होऊ नये. एखाद्या वेळेला आमदाराची वैयक्तिक तक्रार असेल ना, तुम्ही देऊ नका, पण या जनतेची पैशाची लूट होते याच्यासाठी मला वाटतं आपण मीडियाने लोकांसमोर जास्तीत जास्त हा विषय मांडला जावा अशी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती. ओके.